सगळ्याचं धन्यवाद तुम्हा सगळ्यांचा. तुम्ही सगळ्यांनी मला म्हणलात की ताई जा आणि आलेल्या संधीचा सोनं करा. तर तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही जसं माझ्या पाठीशी उभा आहेत आता तसं इथून पुढं पण उभा राहा. आणि जे तुमच्या जे कमेंट होत्या की सगळ्यांच्या की जा तुम्हाला काय म्हणजे ते ऑल द बेस्ट तुम्ही करू शकतात असं तसं. तर एक गोष्ट सांगू का मी माणसाच्या काय म्हणतात काय वड्या मला काय सांगायचं मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगते म्हणजे तुम्हाला समजून का नाही मला माहीत नाही पण माझ्या ह्याची सांगते की एखादी जर गोष्टी दुखायलेलं बरं समजा माणसं एखादं दुखायलं एका माणसाचं तर त्याला डॉक्टरकडे नेण्यापेक्षा त्याला जर हिंमत दिली ना तर खरंच ते अर्धं त्याचं दुखणं पळून जाते. तसं मी सगळ्यांना आधी व्हिडिओ टाकला की मी पिक्चराची वापर आली मला आणि मी जाऊ का म्हणून. तर तुम्ही सगळ्यांनी म्हणलात जा ताई खरंच जा. पुन्हा अजून म्हणलात की आम्ही तुमच्या संघ आहेत. पुन्हा कमेंट वाचवलेले माझ्या थोडे ध्यानात यायलेत ना जाताय जा आम्ही तुमच्यासोबत आहेत. आलेल्या संधीचं सोनं करून घ्या. तर माहिती का तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद. आज मी इतकी खुश आले आणि मी म्हणजे इतकी तयारी केली आहे मनापासून तयारी केली आहे. तर माहिती का सगळ्या श्रेय तुम्हाला जातो आहे. एक गरीब घरातली बाई आहे मी. फक्त मला चुलनमूल माहिती होतं आणि चुलनमूल माहिती होतं. माझ्या नशिबात होतं का तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद की मी आज इथपर्यंत आले आहे. मी साधं माझ्या नवऱ्यापुरते आणि माझ्यापुरते व्हिडिओ बनवत होते. माझ्यापुरते माझ्या नवऱ्यापुरते आणि माझ्या लेकरापुरते. मी माझ्या घरामध्ये खुश होते. माझा मोठा मोबाईल नव्हता एवढासा छोटा मोबाईल होता आणि छोट्या मोबाईलमध्ये मी आज व्हिडिओ बनवून पुढं आले. तर ह्याचं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे माझा की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून. तर तुमचा असाच आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहू द्या आणि पूर्ण ब्लॉग बघा. मी त्याच्यामध्ये काय तरी सांगितलं आहे आणि खास करून लेकरासाठी सांगितलं आहे की म्हणजे जे शाळा शिकतात का लेकरं त्यांच्यासाठी मग थोडासा संदेश दिला आहे मी त्याच्यामध्ये की तुम्ही शाळा शिकत असताना तर कोणत्या टायमाला तुम्ही अभ्यास करा त्या टायमामध्ये तुम्हाला यश भेटून जाते. तर चला मला उरकायचं लई मोठं तर मी जाते. बाय. शुभ सकाळ. कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का? मी पण एकदम मस्त मजेत आहे. बघा आता सकाळचे 7 वाजले. सकाळचं 7 वाजायचं ऊन कसं भारी वाटायला लागले चेहऱ्यावर. सकाळचं ऊन जर खाल्लं का नाही की माणूस ताजं तवानं गोरं होतं माहिती का. गावाकडं असले का नाही मालक दिवसभर काम करते ते झोपत येत कामाच्या राड्यामध्ये लवकर जाते. तर आणि आम्ही बाजावर 8 वाजे तर सोनाच्या जीवावरचं राज्य सुनबाई करतात काम. सुनबाई सकाळी उरकून काम करतात. आम्ही रानामध्ये असत आम्हाला उठाय 7:30 वाजतात. उरकून आवरून घरी यायला 8 साडेआठ वाजतात. आम्हाला सकाळचं 7चं 6चं ऊन बघायच भेटत नाही. तर खरंच आता का नाही 7 वाजले म्हणले नाही तुम्हाला पण आता 7 नाही वाजले 6:30 वाजलेत. तर मस्त सकाळचं ऊन लागायला लागलं आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशी तुम्ही बरे आहेत का? मी तर चांगली आहे. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला त्या दिवशी सगळ्यांना विचारलं होतं की मी शूटिंगला जाऊ का कसं. तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आल्या मला कमेंट आल्या. जरा हे त्याला माणसाचं बोलणं ऐकून जरा माझ्या शब्द खऱ्यानेच असा बदलायला लागला थोडा. पण शाळा शिकलेली नाही मी एवढं ध्यानात धरलेलं. शाळा शिकलेली नाही. जसं आपण गावात आहे तसंच आपल्याला गावातल्यासारखंच राहायचं आहे. एवढं ढॅसिंग मारायची नाही. तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की मी डायलॉग पाठ करायला दिलेत मला. तर मी इतकं जेव्हा मेहनत करायला लागली त्या डायलॉग पाठ करण्यासाठी. तर तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का की मला थोडे डायलॉग पाठ व्हायला लागलेत. तर मी सकाळ बरोबर 5ला उठले होते. तर 5ला उठल्यावर सकाळ उठले डायलॉग पाठ केले जाऊन आले आणि आता दातं घासायचे. तर दातं घासायच्या अगोदर म्हणलं चला एक ब्लॉग बनवा म्हणून इकडं आले. तर डायलॉग पाठ करताना एक डायलॉग 4 बाऱ्या म्हणावं लागायला लागलं. 4 बाऱ्या. तर फजिती चालली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का खरंच जे लेकरं आहेत लेकरासाठी संदेश बरं का. थोडासा लय मोठा नाही पण थोडासा. पहिले आमच्या मायाबापाची गरिबी होती आणि गरिबी असल्यामुळं आम्हाला काही शाळा शिकायला नाही जमलं. पण आमच्या मायाबाने जशी बी असेल तशी बी आम्हाला 4थी शाळा शिकली आणि 4थीची शाळा होती पहिली ती खरंच लय स्ट्रॉंग होती. आताची माहीत नाही का म्हणून की आता मला शाळा द्यायला भेटत नाही ना. त्याच्यामुळे पहिलीची शाळा होती का खरंच लय स्ट्रॉंग होती आणि कमीच्या म्हणजे 10वी 12वीच्या
आतमध्ये शाळा होती म्हणतात, पण मी काय तेवढी शिकलेलं नाही. पण भारी होती. पहिले शब्द उकार आकार सगळं समजत होतं आणि उमगून येत होतं. तर माझी झालेली शाळा चौथी, तर चौथी शाळा झाल्यामुळं आज मी चौथ्या शाळेलाच नमन मानते. की की मी आज चौथी शाळामध्येच डायलॉग बोलायला लागले आणि भारी वाटायली मला. यायला लागलेत एक एक. पण एवढं मात्र खरं आहे, सगळ्याला का नाही कोणी सांगता नाही मला माहीत नाही, पण मी सांगायली तुम्हाला की सकाळ पहाटं होईन तेवढं पहाटं जर सगळ्यांनी आज अभ्यास केला ना, तर 100% माझी गॅरंटी आहे की तुम्ही खरंच पुढं जाता म्हणून. लय लांब पुढं लय, जशी की मी आले. माझी इच्छा आहे की आजोबी पुढं जावा म्हणून, पण बघू नशीब कुठवर घेऊन जाते. तर आज सिटीत आले मी इकडं. सिटीमध्ये येऊन मोठे मोठे बंगले गाड्या हे बघू जीव सोळा थोडासा घाबरल्यावर होतं आहे. काहून की आपल्या खेड्यापाड्यामध्ये असलं काही नसते. सकाळ सकाळ उठलेली माणसं असते, तर आंघोळ करायलेली, कोणी दातं घासायलेले, कोणी इकडे चाललेलं, कोणी बैल बांधलेलं, कोणी शेण काढायला, कोणी झाडून काढायला असं दिसतं. हे तर काही दिसत नाही तसं काहीच. घरातल्या घरातच झाडून काढतात, घरातल्या घरातच खातात पितात, घरातच राहतात. बाहेर कुठं येतं सिटीला माणसं जास्त दिसतच नाहीत. देवबाप मावळ्यावर बी दिसत का नाही काय माहिती. कारण की देवबाप मावळ्यावर आम्ही जातच नाही. 5:30 वाजले की नाही 5:30 नाही, पण 6च्या पुढं आम्हाला इथं जातच नाहीत कुठं. 6च्या पुढं येतच. तर दिवसामधून बरं जाऊ द्या, मी वेगळं बोलता इकडेच बनगळीत गेले. तर आज आमची शूटिंग आहे आणि शूटिंग असल्यामुळं का नाही मी सगळी लई घाबरून गेलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी माणसात जर गेले का नाही तर माझं कसं होईल आणि कसं नाही. तर आज जे शूटिंगचा मेकअप आहे ते मेकअप करणार आहे. तर आणि त्या मेकअपमध्ये मी कशी दिसेन मला काय माहीत नाही. त्या मेकअपमध्ये मी आलेत उठवायला आलेत वाटतं. कोण आलंय? कोण आलंय? कोण आहे? तर ते सर आले तर म्हणजे उरका लवकर सकाळ हे व्हायला लागले, उशीर होईल तेव्हा लवकर उरका, चला लवकर. तर जाते उरकायला, दातं बितं घासते, आंघोळी करते. बोला की. हो या. त्यांनी आवरं म्हणून सांगितलंय तर आवरावं लागेल. तर माहिती का आम्ही ज्या रूमवर राहतात का तिथं हे असं आहे बघा आंब्याची झाडं. तर ह्या आंब्याच्या झाडामुळे लई करमत आहे. का मला माहिती का की ह्या आंब्याची झाडं असं वाटतंय की थोडक्यामध्ये की मी गावाकडंच आहे म्हणून भारी वाटतं आहे. हे जे आहे एक मिनटं, ह्या आंब्याच्या निसर्गामध्ये असं वाटतंय की मी माझ्या गावाकडंच आहे. माझ्या गावच्या कुशीत म्हणजे माझ्या घरच्या कुशीत कसलं भारी वाटतं. या तर अजून सांगायचं म्हटलं तर इथं चिमणीचं खोप आहे बघा. हे चिमणी रोज ती चिवचिव करते, जाते इथं बसते. थोडेसे माणसं आले की लांब जाते या आणि लांब जाऊन ओरडते या, आणि माणसं पलीकडे गेले की लगेच पुन्हा लगेच ती खोप्यामध्ये. तर इकडं बघा शिटे असो नाहीतर गाव असो, चिमणीला खोपा करायचं म्हणलं का नाही, चिमणीला खोपा करायचं म्हणलं का नाही की फक्त तिला झाडच पाहिजे. तसं माझं झालं या. मला येऊ की नाही येऊ, पण मी पुढं जाणार म्हणलं की जाणार. भुरू बघू आता कुठवर. बाय बाय. हे आम्हाला रूम आहे. यायचं तुला नग म्हणायला लागली या. जी मला जी सोबत आहे पूर्वी ती नग म्हणाली यायचं तुला. तुला दाखवते थोडंसं स्वाद. ह्या बघा कशी झिंजा सोडून बसली या. झोपीतून उठला वय. बरं मी बी झोपीतूनच उठल्या. चला आपल्याला तिकडं रूमवर जायचे ना. चला मग का. तर बाय, भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये. बघू आता पुढच्या ब्लॉकमध्ये काय टाका भेटते काय माहिती आता.